आम्ही लातूरला असतो. ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक होते. रिटायर 19मध्ये झाले आणि त्यानंतर आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. पुण्यामध्ये मोशीला आम्ही राहतो. मोशीमध्ये आमचा फ्लॅट आहे. ही साईट पाहिली होती आणि मग आम्ही दोघंही आल्यानंतर एक दिवस साईटवर गेलो आम्ही पाहायला. जेव्हा साईट पाहिली आणि मुलाला दाखवली आम्ही रात्री आल्यानंतर, त्याला ते इतकं आवडलं. पुन्हा आम्ही 2-3 व्हिजिट केल्या. माझी सूनबाई, नात आणि माझी जावाई, मुलगी आम्ही सगळ्यांनीच. रिया मॅडमच्या सहकार्याने आणि आम्ही ऑफिसमध्ये 2-3 वेळेस येऊन गेलो. साईटवर आम्हाला ती साईट खूप आवडली. नॅचरल ह्याच्यामध्ये मुलाला तर नॅचरल खूप आवडते. त्यामुळं आम्ही तो एक डिसिजन घेतला, निर्णय घेतला की आता आपल्याला इथं इन्व्हेस्ट करायची आहे. आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा एप्रिलमध्ये पाहिली होती साईट. त्यानंतर आम्ही आमची झाली रजिस्ट्री 31 ऑक्टोबरला 5 एकर आणि मुलीसाठी 1 एकर आम्ही घेतलं. डोंगराच्या सानिध्यात आहे, डॅम आहे, नेकलेस तिथला पॉईंट आहे भोरचा आणि ते कुरुंजी गाव पण खूप आवडलं. त्यामुळं आम्ही तिथं त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि आम्ही त्याच्यासाठी खूप समाधानी आहोत, आनंदी आहोत आणि आम्हाला या ठिकाणी पुढेही त्याच्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट करण्याची इच्छा आहे. धन्यवाद. 2015मध्ये जूनच्या रिटायर झालो. माझी मुलगी MD आयुर्वेद पुण्यामध्येच आहे. जावई श्री हसगुडी CA आहे. मग आम्ही व्हॉट आफ्टर रिटायरमेंट हा प्रश्न डोक्यात होताच आणि म्हणून वडिलोपार्जित जमीन वगैरे मूळगाव बीड जिल्हा बोपला तालुका केज तिथं जमीन वगैरे आहे, परंतु आम्ही दोघंही सर्व्हिसमध्ये असल्यामुळं तिकडे काही लक्ष देता आलेलं नव्हतं. थोडासा प्रयोग करत होतो. 16पासून मी तिथे शेतीकडे थोडंसं अधूनमधून लक्ष दिलं, पण भविष्यात काय हा विचार डोक्यामध्ये होता. मग आम्ही मुलीलाच म्हटलं की तिच्याजवळ कुठेतरी आपण राहावं लागेल, तर कुठेतरी चांगली एखादी प्रॉपर्टी असेल तर लक्ष ठेव. तर तिनं ही प्रॉपर्टी सुचवली, सिनेट रियाल्टी. आणि मग आम्ही एप्रिलमध्ये आलो. तिथे स्वतः यांची टीम आम्हाला ती प्रॉपर्टी त्यांनी दाखवली आणि ठीक आहे म्हटलं की भविष्यामध्ये अशाच प्लेसेस हे डेव्हलप होण्यासारखे आहेत, कारण शेतीपेक्षा हे फील्ड भविष्यात निश्चितपणे उज्ज्वल राहणार आहे हा विचार आम्ही केला. आणि मग आता घ्यायचं तर ठरलं, पण किती कसं काय या गोष्टीबद्दल चर्चा केली आणि मुलाला सांगितल्याबरोबर तो तर एका पायावरती तयार झाला की घ्यायची असेल तर ही मला डोंगर माथ्याची नॅचरल अशी काही लँड असेल तर ती मला आवडते, कारण त्याच्या लहानपणापासूनच आवड तशी आहे. तो USA वरून परत आला होता तेव्हा ते मिस्टर मिसेस दोघंही हिमालयाच्या बेस कॅम्पपर्यंत देखील जाऊन आलेले आहेत. त्याला त्याची आवड असल्यामुळं मग आम्ही एकदम फायनल निर्णय घेतला की ठीक आहे, ही साईट चांगली आहे. सातारा पुण्याच्या जवळपास सेंटर प्लेसला आहे. आजूबाजूला सिनरी आहेच आणि तिथून मग पश्चिमेकडे महाबळेश्वर, पूर्वेकडे इकडे सातारा हायवे हे आणि बाजूलाच भाटघर डॅम, धबधबे, राजगडसारखे किल्ले. आणि मग ओके म्हटलं, कारण आज आपण पाहतो की संपूर्ण जगालाच एक प्रश्न भेडसावतो आहे आणि तो म्हणजे पोल्युशनचा. तर पुण्यापासून काही अंतरावर दूर जरी असलं तरी हे पोल्युशन फ्री आहे आणि माहिती अशी मिळाली की शासनाने देखील याला एक ग्रीन झोन म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व बाबींचा विचार करून सिनरी या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्याकडे पाहिलं आणि भविष्यामध्ये याला निश्चितपणे एक ठेवा. जसं आपण काही लोक म्हणतात की माझ्या मेहनीत ज्वेलरीमध्येच आहे, ते नेहमीच म्हणायचे की ती ज्वेलरीसारखं म्हणजे ॲसेट नाही. पण माझा एक तिथे लातूरमध्ये प्लॉट होता आणि ते प्लॉट मी 96ला घेतला. आता विकला तर त्याच्या किमती जवळपास 300-400 पटीने वाढलेल्या दिसल्या आणि म्हणून तो एक विचार आला की आपण तर पुढे काही प्रत्यक्ष शेती करणार नाही आहेत, पण हे एक ॲसेट आहे, कारण ही स्थावर मालमत्ता आहे आणि हे कधी आपण भविष्यामध्ये तिचं जे काही करायचं असेल डेव्हलप करू शकतो. बाकी काही ज्या काही स्कीम्स असतील, काळाच्या ओघामध्ये काही नवीन बदल झालेले असतील त्या अनुषंगाने पण
पावलं उचलू शकतो. कारण माणसाला कुठेतरी पाय ठेवायला जागा पाहिजे असते. ती जागा या दृष्टिकोनातून आम्ही तो निर्णय घेतला आणि कुठेतरी गुंतवणूक करण्याचा हेतू होताच. तर त्या अनुषंगाने हा ही गुंतवणूक आम्ही केलेली आहे. ही करत असताना बऱ्याचशा साईट्स आम्हाला मुलींना दाखवलेल्या होत्या, कारण ती देखील टोमॅटो प्रॉपर्टीजमध्येच वर्क करते, रिअल इस्टेटमध्येच काम करते आणि त्याच्यामुळे तिला, जावयांना, आम्हाला सर्वांनाच हा स्पॉट आवडला आणि तो आमच्या म्हणजे घेण्याच्या स्टेजमध्ये होता. आपल्या बजेटमध्ये बसणारा होता. तो विचार केला आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढची पावलं उचलली. इथल्या स्टाफने देखील खूप आम्हाला कन्व्हिन्स केलं, मदत केली आणि मॅडमला भेटल्यानंतर त्यासुद्धा एक वाटलं त्यांना की ही चांगली माणसं आहेत आणि चांगल्या माणसांना आपण त्या ठिकाणी प्लॉट देणं गरजेचं आहे. हा विचार करून आम्ही सुरुवातीला एक 5 एकरचाच प्लॅन केला होता. पण ह्यात एप्रिलमध्ये व्हिजिट केली. एप्रिलमध्ये आम्ही डिस्कस केलं आणि एक अंदाजे सांगितलं की 5 ते 6 एकरचं असू द्यात आमच्या नावाचं, म्हणजे रिझर्व. आणि 5 एकरचं आम्ही केलेलं होतं एप्रिलमध्ये. पण नंतर असं वाटलं की आता मुलींना देखील समान हक्क आहेत आणि मग मुलीसाठी देखील आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून एक 6वा एकर देखील आम्ही मुलींच्या नावावर फायनल केला आणि त्याची रजिस्ट्री परवा 30 ऑक्टोबरला झालेली आहे आणि आम्ही सर्वजण या बाबतीमध्ये समाधानी आहोत. मॅडम, इथला स्टाफ आणखी आम्हाला या ठिकाणी खूप कौतुकानं वागवतो. म्हणजे त्यांचे जे काही भावना आहेत, इतर क्लायंटच्या तुलनेने आमच्याकडे थोडंसं पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो देखील आम्हाला भावला आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि आता पूर्ण रजिस्ट्री झाली. पेपर्स वगैरे आमच्या हातात आलेले आहेत. थँक यू व्हेरी मच.